मुलांचा डब्बा असो किंवा नाश्ता किंवा संध्याकाळच्या वेळेला जर काहीतरी झटपट बनवून खायचं असेल, अगदी 10 मिनिटामध्ये बनवून तयार होणारा असा सुपर सॉफ्ट जाळीदार रवा ढोकळा आपण बनवणार आहोत. सोबत अशी ग्रीन चटणीही बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. 1 कप मी इथं बारीक रवा घेतलेला आहे. आता हा 0 नंबरचा रवा आहे. जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून तुम्ही घेऊ शकता. 1 कप रव्यासाठी अर्धा कप दही आणि चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी लागेल तसं टाकून आपण हे पीठ जे आहे ते छान असं भिजवून घेऊया. याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि मिक्स करून व्यवस्थित असं अशा प्रकारची कन्सिस्टन्सी याची मी केलेली आहे. आता याला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. स्टीमरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये थोडासा लिंबू टाकायचा आणि स्टीमर झाकून मस्त गरम व्हायला द्यायचं. दुसरीकडे ढोकळ्याची जी प्लेट आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो अगदी सहज निघेल. आता इकडं हिरवी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी 1 मूठभर कोथिंबीर घेतली आहे. त्याचा अर्धा पुदिना घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या, अद्रक, चवीपुरतं मीठ, जिरे, भाजके डाळवं म्हणजेच डाळवं टाकलेले आहेत, चाट मसाला आणि काळं मीठ टाकायचं, थोडेसे आईस क्यूब टाकायचे आणि मस्त अशी ही चटणी फिरवून घ्यायची. डाळवामुळे चटणी जी आहे छान थिकनेस येते त्याला आणि चवही खूप मस्त लागते. तर आपली चटणी तयार आहे. आता हे जे बॅटर आहे ते आता बऱ्यापैकी फुललेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं. परत एकदा कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची. अर्धा चमचा खाण्याचा सोडा मी इथं टाकला आहे आणि खाण्याचा सोडा ॲक्टिवेट व्हावा म्हणून अगदी 2 चमचे पाणी यावर टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनोचं 1 पॅकेटसुद्धा इथं टाकू शकता. आणि बघा अशा प्रकारचं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला जे बबल्स दिसत आहेत त्यानेच आपला ढोकळा जो आहे तो मस्त फुगतो. आता बॅटर तर तयार आहे. आपल्याला जी ढोकळ्याची प्लेट आहे त्यामध्ये हे पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला थोडंसं टॅप करून घ्यायचं. ढोकळ्याचं बॅटर छान पसरवलं की थोडीशी लाल मिरची पावडर यावर स्प्रिंकल करायची, जेणेकरून दिसायला ढोकळा खूप मस्त दिसतो. इकडं पाणी पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपली ही प्लेट ठेवून 10 मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी फुललेला आहे. त्याला काढून थोडंसं थंड होऊ देऊया. ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत फोडणी करूया. एका तडका पॅनमध्ये जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची. छान असं परतून घ्यायचं आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला आपल्या ढोकळ्यावर टाकायची आहे. बघा मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. ही पूर्ण फोडणी मी या आपल्या ढोकळ्यावर टाकली आहे. हलकासा थंड झाला की ढोकळा जो आहे तो कट करून घेऊया. तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही हे कापू शकता. मुलांच्या डब्याला द्यायचं असाल तर कुकी कटरने वेगवेगळे शेपसुद्धा तुम्ही याचे करून त्यांना देऊ शकता, जेणेकरून ते अगदी आवडीने खातील. सुपर सॉफ्ट झालेला आहे ढोकळा. तुम्हाला मी काढून दाखवते आणि तुम्हाला कापते वेळेसच लक्षात येत असेल किती मस्त असा फुगलेला आहे. बघा याला जाळी किती मस्त आलेली आहे आणि अतिशय चविष्ट बनून तयार होतो. आपण जी ग्रीन चटणी बनवली आहे त्यासोबत तर ढोकळा अप्रतिम लागतो. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला माझी ही अगदी सोपी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.